भाजपची सत्ता असलेल्या राज्यातल्या सर्व मंत्र्यांची आज दिल्लीमध्ये बैठक. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बैठकीचं आयोजन. अमित शहा, जेपी नड्डाही बैठकीला हजर असतील. राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांसमोर आजपासून सुनावणी. लवकरच राष्ट्रवादीच्या दोनही गटांकडून फेर साक्ष नोंदवली जाईल. उद्धव ठाकरेंची आज महापत्रकार परिषद. 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात निकाल दिल्यावरती उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद. या पत्रकार परिषदेला कायदेतज्ञही हजर असतील. दावोस इथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत दावोससाठी रवाना. या परिषदेत पहिल्यांदाच विक्रमी असे 3,10,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले जातील अशी माहिती आहे. दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रमुख उद्योग, गुंतवणूकदार आणि विविध देशांच्या नेत्यांसोबत चर्चा होईल आणि राज्यात 3,10,000 कोटींची गुंतवणूक येण्यासाठी करार केले जातील. मुख्यमंत्री सचिवालयाची माहिती. दावोस दौऱ्याचा सगळा हिशेब महाराष्ट्राच्या जनतेला दिला जाईल. मंत्री उदय सामंत यांची माहिती. ज्यांनी उद्योजकांच्या घरासमोरच बॉम्ब ठेवले त्यांनी आम्हाला उद्योग वाढीबाबत सांगू नये, सामंत यांचा आदित्य ठाकरेंना टोला. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला सोलापूरच्या दौऱ्यावर. देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं मोदींच्या हस्ते लोकार्पण केलं जाईल. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाही 19 तारखेला सोलापूर जिल्ह्याचा दौरा. सांगोला आणि मंगळवेढामध्ये शरद पवारांचे कार्यक्रम. एकाच दिवशी 2 मोठे नेते जिल्ह्यात येत असल्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता. शरद पवारांचा आज निपाणी दौरा. निपाणीमध्ये पवारांच्या उपस्थितीत कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन. शरद पवार यांच्याकडनं चिकोडी मतदारसंघावर लक्ष केंद्रित. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात. ठाकरे गटाकडनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल. अनिल परब यांनी दिलेल्या 2018च्या पत्रामध्ये घटना दुरुस्तीचा उल्लेखही नाही. वेळेमध्ये घटना दुरुस्ती केली असती तर आता ही परिस्थिती उद्भवली नसती. राहुल नार्वेकरांचा पलटवार. कोरोना काळात प्रतापराव पवार यांच्याशी संबंधित असलेल्या कंपनीत 435 कोटी रुपये कुठून आले? भाजप नेते किरीट सोमय्यांचा सवाल. या प्रकरणी सोमय्यांचा पीएमआरडीए कार्यालयात अर्जही दाखल. पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुश करण्यासाठीच नारायण राणेंचे शंकराचार्यांवरती आरोप. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचं वक्तव्य. गुणवत्ता मिळवा आणि कर्तृत्ववान व्हा. तुम्हालाही पदं मिळतील, संधी मिळतील. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा कार्यकर्त्यांना सल्ला. राज्यात भूमिहीनांना 5 एकर शेती देण्यासाठी एक समिती आणि अभ्यास गटाची स्थापना करावी. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची सरकारकडे मागणी. राहुल गांधींनी लवकरात लवकर लग्न करावं. दलित समाजात अनेक चांगल्या मुली आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा राहुल गांधींना सल्ला. रामदास आठवलेंकडून प्रकाश आंबेडकरांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर. इंडिया आघाडीमध्ये स्थान मिळत नसेल तर आंबेडकरांनी आमच्या सोबत यावं, आठवलेंचं विधान. तर प्रकाश आंबेडकरांमुळे गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे 9 खासदार पडले. पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य. मात्र यावेळेला प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत असतील, चव्हाण यांना विश्वास. महायुतीचे राज्यभरात 36 जिल्ह्यांमध्ये महामेळावे. मेळाव्यामध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधान करणं आणि राज्यात 45 पेक्षा अधिक जागा जिंकून आणणं हे लक्ष्य. भाजप आमदार प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. शरद पवार आणि अजित पवारांच्या मनात अजूनही गोपीनाथ मुंडेंबद्दल द्वेष आहे. प्रकाश महाजनांची टीका. महायुती लोकसभेत विजयी होईल पण विधानसभेत नाही, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य. कल्याण लोकसभेसाठी एकही निष्ठावंत उद्धव ठाकरेंकडे शिल्लक नाही. शिंदे गटाच्या ठाणे जिल्हा आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदेंची ठाकरेंवर टीका. जानेवारी महिन्यामध्ये मुख्यमंत्री स्वतःच राजीनामा देतील. ठाकरे गटाचे नेते अनंत गीतेंचं वक्तव्य. सुप्रीम कोर्टात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र होतील, गीतेंचा दावा. मुंबईतील मुंबादेवी मंदिर परिसरात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्वच्छता. पालकमंत्री मंगलप्रभात रोढा यांचाही सहभाग. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातल्या भारत इथे दुष्काळ परिषदेचं आयोजन. राजू शेट्टींची प्रमुख उपस्थिती असेल. या परिषदेमध्ये सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावासोबतच मराठा आरक्षणाची मागणी केली जाईल. सुषमा अंधारेंना कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवारी द्यावी. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी.
मिलिंद देवरा यांच्यानंतर युवक काँग्रेसचा प्रिया दत्त यांना विरोध. युवक काँग्रेसच्या विजय गोरेंनी राहुल गांधींना पत्र पाठवून हा विरोध दर्शवलाय. मुंबई काँग्रेसमधनं पक्षविरोधी कारवाईबद्दल 23 सदस्यांचं निलंबन. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी निलंबनाचे आदेश दिलेत. मिलिंद देवरांनी पक्षत्याग केल्यावरती मुंबई काँग्रेसचा आक्रमक पवित्रा. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर 22,000 लोकांना पक्षाशी जोडणाऱ्या व्यक्तीला तुम्ही पक्षातनं कसं काढू शकता? काँग्रेसमधनं निलंबित झालेले नरेंद्र जिचकार यांचा सवाल. मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर. संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानकांना पोलीस अधीक्षकांचं पत्र. पोलिसांकडून आंदोलनाची माहिती गोळा करण्यास सुरुवात. ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर यांच्यावर अटकेची टांगती तलवार. ललित पाटील प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून संजीव ठाकूर यांची 2 वेळेला चौकशी. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं मंत्री गुलाबराव पाटील यांचा जिल्हाधिकाऱ्यांसोबत रिक्षानं प्रवास. महिला रिक्षा चालकांना प्रोत्साहन मिळावं आणि जनतेनं पिंक रिक्षांना पसंती द्यावी या उद्देशानं पाटील यांनी हा प्रवास केला. राज्य शासन 14 फेब्रुवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबवणार. या अभियानामध्ये जनसहभाग वाढवून लोकचळवळीचं स्वरूप देण्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंचं आवाहन. राज्य सरकार गाव तिथे गोदाम ही योजना राबवणार. शेतकऱ्यांना कृषीविषयक साधन सामुग्री साठवण्यासाठी प्रत्येक गावात गोदामाची निर्मिती होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये पतंगबाजीमध्ये 50 पेक्षा अधिक जण जखमी. यामध्ये 9 महिन्याच्या मुलीचाही समावेश. 4 जण गंभीर जखमी. नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या 19 लोकांवर कारवाई. नागपूरमध्ये मकर संक्रांतीनिमित्त मोठ्या प्रमाणात पतंगबाजी. पतंगबाजीच्या नादात एक तरुण इमारतीच्या पहिल्या मजल्यावरनं खाली कोसळून त्याच्या हाताला गंभीर इजा झाली आहे. जपानचं शिष्टमंडळ मुंबई दौऱ्यावर. पर्यटन मंत्री गिरीश महाजनांकडनं या शिष्टमंडळाला मुंबई फेस्टिव्हलचं आमंत्रण. उत्तर भारतात थंडीची लाट. महाराष्ट्रातही थंडी वाढण्याचा अंदाज. पुढच्या 2 दिवसात देशातील मध्य आणि पूर्व भागात तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याची शक्यता. सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वरमध्ये तापमानात घसरण. तापमान 9 अंश सेल्सिअसवर तर वेण्णालेक परिसरात तापमान 6 अंशांवर. मुंबईतल्या किमान तापमानात घट. सांताक्रूज आणि कुलाब्यात किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या खाली. मुंबईमध्ये थंडीचा कडाका वाढला. धुरक्यामुळे प्रदूषणातही वाढ. घशातली खवखव आणि सर्दी खोकल्यानं मुंबईकर बेजार. धारावीकरांना मुंबईतील अन्य कोणत्याही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पापेक्षा जास्त जागा मिळणार. पात्र निवासी सदनिकाधारकांना अतिरिक्त 350 चौरस फुटांची जागा मिळेल. DRPPLची घोषणा. म्हाडातर्फे आयोजित विशेष अभियानाला 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदतवाढ. गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. विमानतळ परिसरामध्ये 40 मजली टॉवर बांधण्याची म्हाडाची कोर्टाकडे मागणी. सर्वसामान्यांसाठी घरं बांधताना विमानतळ सुरक्षेसोबत तडजोड नको. हायकोर्टाची भूमिका. राज्यामध्ये अपघाती मृत्यूंचं प्रमाण 1% कमी झालंय. मात्र अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. परिवहन खात्याकडनं आकडेवारी जाहीर. मुंबईमधल्या A, B आणि E विभागातील काही परिसरात उद्या 24 तास पाणी पुरवठा बंद असेल. याच कालावधीत भायखळ्याच्या JJ रुग्णालय परिसरामध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा केला जाईल. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेच्या 3ऱ्या दिवशी होम प्रदीपन सोहळा संपन्न. होम मंदिरातल्या सोहळ्यामध्ये हजारो भाविकांचा सहभाग. शिवडी ते न्हावाशेवा अटल सेतूवरती वाहनं थांबवणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. सेल्फी आणि सनसेट कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अटल सेतूवर वाहन चालकांची तुफान गर्दी. मुंबई विद्यापीठानं जाहीर केलेल्या सिनेट निवडणूक कार्यक्रमावर हायकोर्टाचं शिक्कामोर्तब. नव्या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका दाखल झाली होती. नाशिकच्या मालेगावमधील ताशकंद बागेतील जमीन हडप केल्याप्रकरणी 8 संशयित पोलिसांच्या ताब्यात. डमी मालक खरेदीला उभं करून ही जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला गेला. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बोर्डा जंगल भागात एक वाघ मृतावस्थेत आढळला. 2 वाघांच्या झुंजीमध्ये या वाघाचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होते. अहमदनगरमध्ये मंत्री विखे पाटलांच्या गावात 9 वर्षीय मुलावरती बिबट्याचा हल्ला. हल्ल्यामध्ये 9 वर्षीय मुलाचा मृत्यू. लवकरात लवकर बिबट्याला पकडलं जावं, वन खात्याच्या अधिकाऱ्यांची मागणी. शरद मोहोळ हत्या प्रकरणामध्ये आणखी 10 जणांना अटक. पुणे क्राईम ब्रांचची पनवेलमध्ये मोठी कारवाई. विठ्ठल शेलार आणि रामदास मारणेला अटक. पुण्यामध्ये दुकानांची तोडफोड करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची पुणे पोलिसांनी धिंड काढली.
ज्या ठिकाणी गाड्या फोडत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तिथूनच पोलिसांनी त्यांची धिंड काढली होती. माहीम पोलीस स्थानकातील पोलीस शिपायाची आत्महत्या. नागपाड्यातील पोलीस रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरनं उडी मारून ही आत्महत्या करण्यात आली. नवी मुंबईच्या सीवूड्समधील बांधकाम व्यावसायिकाची हत्या. पोलीस तपासात पत्नी आणि तिच्या प्रियकरानं हत्या केल्याचं उघड. दोनही आरोपी पोलिसांकडून अटकेत. सांगलीच्या मिरज तालुक्यामध्ये प्रेम प्रकरणातल्या एका तरुणाची हत्या. कुपवाड जवळच्या बामणोलीची घटना. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.